उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष, आदित्य ठाकरे आणि त्यांचा पक्ष आहे. प्रभू रामचंद्राचं मंदिर झालं, संपूर्ण देशाने आनंदोत्सव केला. या आनंदोत्सवात सहभागी न झालेले कोण दोन महाभाग असतील तर ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आहेत, आणि म्हणून ते ढोंगी हिंदुत्ववादी आहेत. छावा सिनेमाने देशामध्ये एक वातावरण निर्माण केलं छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाचं. खरं तर आमचे राजे त्यापेक्षाही महापराक्रमी आहेत, पण या छावा सिनेमाबद्दल सुद्धा त्या ठिकाणी प्रोत्साहनास्पद किंवा आनंदाचे दोन शब्द न काढणाऱ्या मुंबई शहरातले दोन ढोंगी कोण असतील तर ते उद्धवजी आणि आदित्यजी या हिंदुत्वाबद्दल ते ढोंगीवादी आहेत. कुंभमेळा जगातला सगळा मोठा अशा पद्धतीचा एक श्रद्धा आणि निष्ठेचा मेळा झाला. हिंदुत्ववादी म्हणणारे ढोंगी जे त्या ठिकाणी महाकुंभामध्ये सहभागी न झाले ते उद्धवजी आणि आदित्यजी, आणि म्हणून ढोंगी हिंदुत्ववादी ते आहेत. महाराष्ट्र त्यांना ओळखतो. सावरकरांना आपण पुरस्कार दिला, सावरकरांच्या गीताला आपण पुरस्कार दिला. त्या सावरकरांच्या गीताला पुरस्कार दिल्यानंतर त्याच्या विरोधात गळे काढणाऱ्यांच्या बरोबर कोण होते तर ते उभाटा सेनेवाले होते. आणि म्हणून अख्खा महाराष्ट्र आता ढोंगी हिंदुत्ववादी म्हणजे कोण तो उभाटा सेना हे स्पष्ट त्या ठिकाणी समजतो. दुसरं, मी आज वर्तमानपत्रामध्ये बातमी वाचली. काल मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उभाटा सेनेने आणि उद्धवजी असं म्हणाले, ज्यांचा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत काहीच सहभाग नाही अशा लोकांच्या हातात राज्य आहे. माझं उद्धवजींना थोडीशी आठवण करून द्यायची आहे की उद्धवजी, वाक्य तुम्ही जरा सुधारा. आणि सुधारित वाक्य आहे की ज्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मराठी माणसावर, महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांवर, लहान मुलांवर, माता भगिनींवर ज्यांनी गोळ्या घातल्या छातीत आणि डोक्यात सुद्धा, त्या काँग्रेस बरोबर हात मिळवणी उभाटा सेना तुमची आहे. आणि म्हणून संयुक्त महाराष्ट्रातल्या चळवळीतल्या हुतात्मा झालेल्या आमच्या वीरांच्या वर हल्ला करून त्यांचं रक्त पिऊ पाहणाऱ्या हाताला ज्या काँग्रेसच्या रक्त लागलं त्या रक्तरंजित हाताशी उद्धवजी तुमची हात मिळवणी आहे. आणि म्हणून अखंड महाराष्ट्र तुमच्या या केलेल्या विधानावर तर निषेध व्यक्त करतोच आहे, पण तुम्ही हुतात्म्यांच्या वर गोळी चालवणाऱ्या काँग्रेसची हात मिळवणी केली, हा तुमचा उद्धवजी महाराष्ट्रद्रोह आहे असं आमचं म्हणणं आहे. याच काँग्रेसचे प्रमुख असलेले राहुल गांधी असतील किंवा उद्धव ठाकरे स्वतः कुंभमेळ्यात गेले नाही, मात्र उद्धव ठाकरेंनी कुंभमेळ्यावरून टीका केली की गंगेत जरी तुम्ही स्नान केलं तरी तुमचं पाप धुतलं जाणार नाही, महाराष्ट्रात तुम्ही गद्दारी केलेली आहे. गद्दारीची प्रक्रिया आत्मविश्वासाला खंजीर खुपसण्याची प्रक्रिया याचे जनकच उद्धवजी आहेत. दुसऱ्याला काय गद्दार म्हणणार? ज्या वेळेला 2019ला निवडणूक लढले तर आमच्याबरोबर लढले, सरकारमध्ये तिथे गेले, ही गद्दारी नाही? आमच्या नेत्यांचे फोटो लावून, मोदीजींचे फोटो लावून उद्धवजी तुम्ही मतं मिळवलीत आणि सरकारमध्ये तिथे गेलेत, ही गद्दारी नाही? सत्तेमध्ये बसण्यासाठी स्वतःच्या वडिलांचे हिंदुत्वाचे विचार याला तुम्ही तिलांजली दिलीत, ही गद्दारी नाही? त्यामुळे गद्दार शिरोमणी उद्धव ठाकरेजींना लागू होतं. सर, मिठी नदीतील गाळ काढण्यावरून आता अनिल परब यांनी आरोप केला आहे, महापालिकेने 90 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केलेला आहे. अटी शर्तींमध्ये अशा प्रकारे बदल करण्यात आला की ज्यामुळे ठराविक लोकांनाच फायदा मिळालेला आहे. अधिकचे पैसे 90 कोटी महापालिकेला द्यावे लागले आहेत. गाळ काढण्यामधला मिठी नदीतल्या भ्रष्टाचाराची परंपरा अनिलजींना मी आठवण करून देऊ इच्छितो. ही
आताची उभाटा सेना आणि तेव्हा उद्धवजींच्या नेतृत्वातील शिवसेना याने महानगरपालिकेत सुरू केला आहे आणि म्हणून त्याची आता ज्या वेळेला चौकशी सुरू होते या गाळामध्ये हात सफाई उद्धवजींच्या शिवसेनेच्या जवळ असलेल्या महापालिकेतल्या कंत्राटदारांनी केली आहे याचं आता सत्य बाहेर येताना त्या अगोदर त्यांनी केलेलं विधान म्हणजे न्यायालयात कॅव्हिएट दाखल करावं अशा पद्धतीचं बचावात्मक आहे. मार्गेटच्या घटनेनंतर आपल्याच भाजपचे जे मंत्री आहेत संजय सावकारे त्यांचं म्हणणं आहे की ही एकच घटना नाही, देशात अशा अनेक घटना होत असतात. जी घटना पुण्यात झाली आहे इतकी निंदनीय आहे, इतकी निर्घृण आहे, इतकी असंवेदनशील आहे आणि त्यामध्ये एक काय किंवा कुठल्याही माझ्या माता भगिनींना अशा पद्धतीच्या दुःखातून त्रासातून वेदनेतून जाताच कामा नये अशी पोलिसी व्यवस्था पोलिसांनी केली पाहिजे आणि त्यासाठी लागेल ते बळ महाराष्ट्राने उभं केलं पाहिजे. मंत्र्यांनी सावधानतेने या विषयामध्ये न्याय मिळेल अशाच पद्धतीची विधानं केली पाहिजे. कुंभ में नहीं गए वो पूरे महाराष्ट्र में आज खुली चर्चा है हिंदुत्व के विषय में. ढोंगी हिंदुत्ववादी कौन, तो उसका उत्तर आता है उबाटा सेना, उद्धव जी और आदित्य ठाकरे जी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.